नमस्कार, मी आज तुम्हाला समर्थ ERP सिस्टीम याच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे. ही समर्थ ERP सिस्टीम आहे. इथं पासवर्ड एंटर करून लॉग इन करायचं आहे. इथे सिलेक्ट अकाउंटिंग इयर येते. नवीन अकाउंटिंग इयर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर न्यू, तिथे एडिट करायचं असेल तर एडिटसुद्धा करू शकता. जर तुम्हाला सिलेक्ट म्हणजे तुमच्याकडे जे इयर्स असतील ते इयर तुम्ही डिलीट करू शकता. प्रिव्हियस म्हणजे तुम्ही मागचे इयरसुद्धा इथं बघून त्याची हिस्ट्री तुम्हाला हवी असेल तर इथे त्याचा वापर करू शकता. आता मी नेक्स्ट करते. नेक्स्ट ह्या बटनावर क्लिक करून पुढे जाऊया. इथे तुम्हाला 5 मेन्यूज दिसतील. मास्टर, ट्रान्झॅक्शन, रिपोर्ट, सेटिंग, अबाउट अस. लेजर मास्टरमध्ये ही पूर्ण ऑल लिस्ट आहे, जी की तुमच्याकडे ऑल ग्रुपची सप्लायर, कस्टमर, कॅश इन हँड, एक्सपेन्सेस ऑल ओव्हर ग्रुपचे तुमच्याकडे ही लिस्ट आहे. जर तुम्हाला नवीन लेजर तयार करायचे असेल तर तुम्ही F2 करून तुम्ही इथे नवीन लेजर तुम्ही ॲड करू शकता. इथे मी नवीन करते ॲड. ग्रुप नेम जे असेल ते मी इथे कस्टमर करते. एंटर. ओपनिंग बॅलन्सेस जी काही हिस्ट्री असेल ती इथं फिल करून एंटर करायचं आहे. सेव्ह. एंटर केल्यानंतर सेव्ह सक्सेसफुली. ओके. बॅक. अशा पद्धतीने तुम्ही इथे न्यू लेजर करू शकता. प्रोडक्ट मास्टर ही प्रोडक्ट लिस्ट आहे. इथं मी मेडिकलसाठीचं घेतलेलं आहे म्हणून सगळे टॅबलेट्स आहेत सगळे. इथे तुम्हाला जर नवीन ॲड करायचे असेल तर तुम्ही F2 करून नवीन ॲड करू शकता. एंटर. स्टोअर लोकेशन जे असेल ते इथं मी शॉप करते. जर एंटर GST रेट काय असेल तो एंटर सेव्ह सक्सेसफुली. अशा पद्धतीने तुम्ही प्रोडक्ट इथे ॲड करू शकता. ट्रान्झॅक्शनमध्ये ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकमध्ये तुमच्याकडे जे ओपनिंग स्टॉक असतील तर इथे तुम्ही ॲड करू शकताय. आता मी तुम्हाला घातच एंटर. एंटर. फक्त इथे क्वांटिटी आणि परचेस रेट ॲड केला की एंटर. इथे ओपनिंग स्टॉक तुमचा ॲड होतो. नंतर आपण बघणार आहे परचेसमध्ये सुद्धा आपण खूप सोप्या पद्धतीने एंट्री करू शकतो. एंटर. सप्लायर नेम, सप्लायर बिल नंबर जो असेल तो, सप्लायर बिलची असेल ती डेट. एंटर. इथे सुद्धा जर तुमच्याकडे आयटम नसेल लिस्टमध्ये तर इथे तुम्ही F2 चा वापर करून नवीन प्रोडक्ट तुम्ही ॲड करू शकता. प्रत्येक वेळी मास्टरमध्ये जाऊन प्रोडक्ट मास्टरमध्ये ॲड करायची गरज नाही लागत. तुम्हाला इथून सुद्धा ॲड करता येऊ शकतं. आता मी इथे ॲड करते.
उपयोग करणार म्हणजे तुमचं स्टोअर लोकेशन कुठलं आहे इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. एंटर एंटर. एंटर एंटर एंटर. इथे कॅश पेड असेल ते द्यायचं. एंटर 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 एंटर. इनवॉइस सेव्ड सक्सेसफुली. अशा पद्धतीने तुम्ही परचेसच्या एंट्रीज करू शकता. कंट्रोल एन ही कीज करून तुम्ही न्यू एंट्री करू शकता. कंट्रोल एस सेव्ह बिल होतं. F3 करून तुम्ही ऑल परचेस समरी, प्रिव्हियस डिटेल्स, लेजर समरी, लेजर डिटेल्स अशा पद्धतीने हे तुम्ही रिपोर्ट इथून F3 या बटनचा वापर करून तुम्ही बघू शकता. परचेस समरी बघू शकता. यामध्ये तुम्हाला ऑल परचेस एंट्रीज दिसू शकते. इथे तुम्हाला टोटल टॅक्सेबल अमाऊंट, डिस्काउंट, GST, नेट पेएबल पेड आहे की नाही इथं पूर्ण हिस्ट्री तुम्हाला दिसते. कॅश पेडची हिस्ट्री दिसते. अशा पद्धतीने तुम्हाला इथे ऑल रिपोर्ट दिसतात. तशाच प्रकारे इथं प्रिव्हियस डिटेल दिसते. इथे तुम्हाला प्रोडक्ट वाईज डिटेल्स दिसतील, जसं की बिल नंबर, डेट, सप्लायर नेम, प्रोडक्ट लिस्ट, क्वांटिटी, MRP पूर्ण ऑल ओव्हर तुम्हाला इथे रिपोर्ट दिसतो. सेम तसंच लेजर समरी दिसते. लेजर समरीमध्ये इथे तुम्हाला ग्रुप म्हणजे जे तुमच्याकडे लेजर आहेत ते एंट्री करू शकता. इथे तुम्हाला अशा पद्धतीने इथे रिपोर्ट दिसतात. अशा पद्धतीने तुम्ही अगदी कमी वेळात सोप्या पद्धतीने परचेसच्या एंट्री करू शकता. कंट्रोल Gचा वापर करून तुम्हाला एखादे बिल बघायचं असेल तर तुम्ही इथे एंट्री म्हणजे नंबर टाकून बघू शकता. तर मी टाकते ही तुम्हाला एंट्री 5 नंबरची व्ह्यू होते. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी शोधण्याची गरज भासणार नाही. पटकन कंट्रोल G करून नंबर डायल केला तर तुम्हाला ते बिल व्ह्यू होतं. अशा पद्धतीने तुम्ही परचेस एंट्री करू शकता. F9 सेल एंट्रीज. सेल एंट्रीमध्ये सुद्धा खूप सोप्या पद्धतीने कमी वेळात तुम्ही एंट्री करू शकता. प्रत्येक वेळी कॅल्क्युलेशनची गरजही नाही भासत ह्यामध्ये. एंटर प्रोडक्ट नेम, एंटर एंटर एंटर. ऑटोमॅटिक इथं जेव्हा तुम्ही क्वांटिटी ॲड कराल तेव्हा सेल रेट येईल. इथं आधी एंट्री झाली होती म्हणून इथे ऑटोमॅटिक सेल रेट आला. जर तुम्हाला इथे जर तुम्हाला सेल रेट चेंज असेल तर तुम्ही इथे तो बदलू सुद्धा शकता. एंटर ॲड. इथे सुद्धा प्रत्येक वेळी लेजर मास्टरमध्ये जाऊन कस्टमर तयार करण्याची गरज नाही. इथे डायरेक्ट तुम्ही त्याचं नाव टाईप केलं तरी सुद्धा चालेल. ते सिलेक्ट होतं. डायरेक्ट ह्या फॉर्मवरती फिल केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. इनवॉइस बिल व्ह्यू झालेला आहे. इथं तुम्ही प्रिंट करू शकता. इथे तुम्ही एक्सेल, PDF, वर्ड फॉर्मॅटमध्ये सुद्धा हे बिल सेव्ह करू शकता. स्केप. अशा पद्धतीने तुम्ही सेलची एंट्री करू शकता. या सेलमध्ये सुद्धा कंट्रोल Nचा वापर करून न्यू बिल बघू शकता. प्रिव्हियस रेकॉर्ड, इथं प्रिव्हियस समरी, प्रिव्हियस परचेसच्या रिपोर्ट्स बघू शकता. तशाच प्रकारे तुम्ही इथं सेलच्या सुद्धा एंट्री बघू शकता.
प्रिव्हियस समरी, प्रिव्हियस डिटेल, लेजर समरी, लेजर डिटेल्स. प्रिव्हियस समरीमध्ये तुम्हाला इथं एंट्री केल्यानंतर डेट सिलेक्ट करणे, एंटर एंटर एंटर. इथे तुम्हाला ऑल सेल समरी दिसेल ज्याचे कॅश पेड नाही आहेत. इथे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला इथं कळू शकतं. इथे तुम्हाला टॅक्सेबल अमाऊंट, GST, नेट पेएबल, कॅश पेड अमाऊंट, सगळ्या प्रकारची अमाऊंट इथे दिसू शकते. इथे कंट्रोल ई करून सुद्धा तुम्ही ती एंट्री एडिट करू शकता. ओके. कंट्रोल एखादी एंट्री तुम्हाला नको असेल ती कंट्रोल डी करून तुम्ही डिलीट करू शकता. किंवा आणि दुसऱ्या प्रकारे तुम्हाला एखादं बिल लॉकच ठेवायचं असेल, त्यामध्ये काहीही चेंज करायचं नसेल तर तुम्ही कंट्रोल के करून लॉक करू शकता. आता इथे मी 11 नंबरचं केलेलं आहे लॉक. तसंच आता तुम्ही इथं कंट्रोल जी करून 11 नंबर डायल करून जर एंटर केलं तर तुम्हाला इथं बिल लॉक झालेलं दिसेल. अशा पद्धतीने तुम्हाला या सेल समरी दिसू शकते. बॅक, प्रिव्हियस डिटेल्समध्ये इथे सुद्धा डेट सिलेक्ट करणे. इथे तुम्हाला जसं तुम्हाला परचेसची हिस्ट्री दिसत होती तशाच प्रकारे इथं आयटम वाईज कस्टमर डिटेल्स ऑल ओव्हर रिपोर्ट तुम्हाला दिसू शकेल. स्टॉकची सुद्धा समरी इथून दिसू शकते. पूर्ण ऑल ओव्हर तुम्हाला क्वांटिटी किती आहे, किती नाही आहे, किती सेल झालेला आहे, इथे तुम्हाला पूर्ण क्वांटिटी दिसू शकते. तशाच प्रकारे लेजर समरी सुद्धा दिसू शकते. इथे तुम्हाला आता इथे कस्टमरचं नेम एकच एंट्री झालेल्यामुळे त्यामुळे एकच एंट्री इथे दिसते. इथे जेव्हा ग्रुपचं नाव तुम्ही सिलेक्ट कराल, लेजर नेम सिलेक्ट कराल तर त्याची किती एंट्रीज आहेत इथे तुम्हाला दिसू शकते. इथे सुद्धा तुम्हाला डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स दिसू शकतो. लेजर डिटेल्स तशाच प्रकारे तुम्हाला लेजर डिटेल्स सुद्धा व्ह्यू करून बघता येऊ शकते. आता रिपोर्टमध्ये स्टोअर रिपोर्ट सुद्धा दिसू शकतो. ऑल ओव्हर तुम्ही इथं रिपोर्ट बघू शकता. इथं जर तुम्ही सिलेक्ट केलं आणि इथे डेट सिलेक्ट करून रिफ्रेश केलं तर तुम्हाला या प्रोडक्टचं किती ओपनिंग स्टॉक आहे, किती परचेस एंट्री झालेल्या आहेत, किती सेल झालेले आहेत, इथे तुम्हाला त्याची हिस्ट्री दिसू शकते. मग अशी आपण मेफ्टास पासची एंट्री केली होती तर तसंच इथं आता परचेसची सुद्धा एंट्री दिसू शकते, सेलची एंट्री दिसू शकते. ही आताची मी सेलची एंट्री केलेली आहे ती एंट्री दिसू शकते. अशा प्रकारे आपण पूर्ण ऑल ओव्हर स्टॉक स्टेटमेंट रिपोर्ट बघू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा स्टॉकचं डिटेल समजू शकते. सेल परचेस एंट्रीज शॉर्टकटमध्ये तिथे तुम्हाला व्ह्यू होतात. सेल डिटेल्स, सेल अमाऊंट, व्हॅल्यूज, परचेस रेट व्हॅल्यूज, लोकेशन, पूर्ण ऑल ओव्हर तुम्हाला इथं स्टेटमेंट तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही स्टोअर रिपोर्ट, स्क्रीन रिपोर्ट्स बघू शकता. जसं की मगाशी सेल परचेस समरी डिटेल्स बघितलं तुम्ही इथून बघू शकता. GST समरी बघू शकता, 3B बघू शकता, लेजर बुक तुम्ही लेजर बुक बघू शकता. इथे तुम्हाला शॉर्टमध्ये डेबिट क्रेडिट बॅलन्स हिस्ट्री बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही या सिस्टीमचा वापर तुमच्या अकाउंट इन्व्हेंटरी सिस्टीम मॅनेजमेंटसाठी करू शकता. ओके, थँक्यू.